नामदेव जनाबाई
जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुली चरणी जन्मोजन्मी. नामा म्हणे आम्ही पायिक फुगाचे, धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुली चरणी जन्मोजन्मी. ठाक जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपली चरणी जन्मजन्मी. धन्य धन्य नाम देवा, एका जनार्दनी चरणी ठेवा. धन्य धन्य नामदेव, सकळ वैष्णवांचा राम. आता केशी राजा याची विनय, विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे. देह असो माझा भरती ठाई, चित्त तुझी पायी असू द्यावे. जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुली चरणी जन्मोजन्मी. प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवान पंढरीनाथ परमात्मा त्यांचे लढीवाळ लाडके भक्त असणारे ज्ञानोबरायांच्या शब्दात सांगायचं झालं तो पंढरीरायाचा प्रेम भांडारी. त्याचा बास कमी करा, बास थोडा नाही करा बास. पंढरीरायाचा तो प्रेम भांडारी नामदेवाच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना भगवान पंढरीनाथाचे प्रेम भांडारी ज्याला म्हणलं जातं. भांडार कशाला म्हणलं जातं? ज्या ठिकाणी काहीच कमी पडत नाही, परिपूर्ण ओतप्रोतपूर्णपणे असतं प्रेम, प्रेममूर्ती ज्याला म्हणलं जातं असे नामदेवराय त्यांचा अभंग असून या अभंगातून नामदेवराय भगवंताच्या समोर उभा राहून भगवंतानी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या अभंगातून देतात. जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भगवत भक्त असताना नामदेवांना प्रश्न केला देवाने. नामदेवा अरे सांग, जपी तपी ध्यानी संन्यासी ज्ञानी योगी सगळेजण माझ्या प्राप्ती करण्याकरता, माझी भेट होण्याकरता योगायोग करता, जपी जप करता, तपी तप करता, संन्यासी संन्यास घेऊन रानोमा भिंडतायत म्हणले. कशा करता? फक्त माझ्या भेटी करता, माझी प्राप्ती व्हावी म्हणून
अनेक जन्म त्यात घालवले, अनेक वर्ष तपश्चर्या करत राहिले, तरी सुद्धा ज्ञानोबा सांगतात योग्याची माणसे उमरडून जाय. अहो योग्याचे मन सुद्धा त्या ठिकाणी ओलांडून गेलं, तरी सुद्धा त्या योग्याच्या ध्यानामध्ये मनामध्ये सुद्धा मी गेलो नाही. योग्याचे ध्यानी जाताना योगियाचे ध्यानी ध्याता नातोडसे तो आमापासी मागे पुढे. नामदेवळ्या म्हणतात देव भगवान पंढरीनाथ परमात्मा नामदेवळ्या म्हणतात, नामदेवा अरे योग्याच्या ध्यानात मनात सुद्धा मी कधी जात नाही, त्यांच्या स्वप्नातही जात नाही, पण तुमच्या मागं पुढं असतो. याचं कारण काय? नामदेव म्हणतात तू आमच्यापाशी येणं, नाचणं, त्यामध्ये उड्या मारणं, आपल्या तालामध्ये आपल्या छंदामध्ये गायन करणं, हे कशाचा परिणाम आहे म्हणले? हे फक्त केवळ आणि केवळ भक्तीच आहे. आम्ही जर भक्तीच केली नसती तर तो आमच्यापाशी आला नसता. कारण तुला जर प्राप्त करायचं असेल तर दुसरं तिसरं आम्हाला कुठलंही साधन करून चालणार नाही. नवे भक्तीचं साधन केलं तरच तो आम्हाला प्राप्त होणार आहे, अन्यथा प्राप्त होणार नाही. जर भक्तीचं साधन केलं तर ज्ञानोबा म्हणतात तो आपल्या ताब्यात राहतो. किती राहतो? करतळे आवळे पैसा. भाव बळे आकळे एरविना तळेन करतळे आवळे तैसा हरी. ज्ञानोबा म्हणतात त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता कुठलंही दुसरं बळ चालत नाही. मग पैशाचं बळ चालत नाही, सत्तेचं बळ चालत नाही, मनुष्याचं बळ चालत नाही. आपल्याकडे किती पैसा पाहिजे, भगवंताला किती दिला पाहिजे? कोट 2 कोट 4 कोट घालायचे नाही अंगातले. भगवंताला आपण किती जरी पैसा पायापाशी होता तरी भगवान प्राप्त होईल का? होत नाही. मनुष्यबळ दाखवलं, समाज उभा केला मागं भरपूर 1,00,000 2,00,000 4,00,000 मनुष्य घेऊन गेलो तर काय भगवान प्राप्त होणार आहे का? होणार नाही. मला सत्तेचं बळ दाखवा, माझा अमुक ओळखीचा आहे, माझा तमुक ओळखीचा आहे, मंत्र्यापासून सगळ्यापर्यंत नाही का, तरी सुद्धा तो भगवान प्राप्त होणार नाही. पण
ज्ञानोबराय म्हणतात त्याला जर भक्ती केली ना, त्या भक्तीच्या जोरावर, त्या भक्तीच्या बळानं भाव बळे आकळे एरविना कळे करतळे आवळे तैसा हरी. आवळा असतो, आवळा आपल्या मुठीमध्ये ठेवायचा आणि बंद करायची मूठ. आवळ्याच्या कुठल्या अंगाला स्पर्श होत नाही व आपला, सर्व अंगाला स्पर्श झालेला असतो. तसा तो आवळा हलतही नाही मुठीमधून. बघा तुम्ही मुठीमधून हलतो का आवळा? हलत नाही. त्याप्रमाणे तो परमात्मा त्या भगवत भक्तांनी केलेली भक्ती, त्या भक्तीच्या सहाय्यानं तो परमात्मा त्यांच्यापाशी येतो, त्यांच्यापाशी राहतो, त्यांच्यापाशी उड्या मारतो, गातो, नाचतो, जेवतो, वागवतो. नामदेव म्हणतात ती भक्ती आम्ही केली आणि त्या भक्तीची खरी वाट जर आम्हाला कोणी दाखवली असेल तर त्या आमच्या आईने दाखवली. माता भेटली भगवंत बाबा ओंकार निशी घन दाट बाबा ओंकार निशी घन दाट गुरु वचनी फुटली पहाट माता भक्ती भेटली बरबंड तिने मार्ग दाविला चोखटगा. भक्तीची वाट जर कोणी दाखवली असेल तर नामदार्या म्हणतात माझ्या मातोश्रीनी आईसाहेबांनी मला ती वाट दाखवली. माता भक्ती भेटली बरबंड. मला माता भक्ती रूपाने भेटली आणि तिने मला हा मार्ग दाखवून दिला. सोपे गाव भक्ती करणं सोपी नाही, अत्यंत कठीण असणारी भक्ती आहे. तलवारीच्या धारावरनं जसं चालणं शक्य नाही त्याप्रमाणे परमार्थामध्ये भक्तीशिवाय चालणं कठीण आहे महाराज. भक्ती करणं कठीण आहे. भक्ती ते कठीण इंगळाची खाणी नाही का. इंगळ सांगितलं. इंगळ म्हणजे काय? इंचवाची मावशी नवं. इंगळ म्हणजे खैराचं लाकूड. त्या खैराच्या लाकडाला जेव्हा कोळसा तयार करून त्याची अग्नी तयार करतात, ती कोळशी पेटवतात, त्याचा झाल्यावर निखारा आणि तो सगळ्या कोळशापेक्षा तप्त असतो आणि तप्त असल्यामुळे लवकर गार होत नाही. त्याची तप्तता, त्याची काही ज्वाला असते ती इतर कोळशापेक्षा जास्त दगदगीत असते
त्याच्यावर चालणं, त्याच्यापाशी उभारणं सुद्धा फार कठीण असतं. तसं त्या भक्तीमध्ये चालत असताना, भक्ती मार्गाने चालत असताना फार कठीण आहे महाराज. भक्ती काही एवढी सोपी गाव. नाथ महाराजांना तुकोबाला म्हणावं लागलं, इथुल्या करी भरत्या परी, नाही का, परद्रव्य परणारी याचा अभिलाष न धरी म्हणी वर्ते व्यवहारी. भक्ती करत असताना अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अडथळे येतात. काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार हे विषय दरीचे भाग, भजन मार्गीचे माग, नाही का. मार्ग जे ज्ञानोबा म्हणतात एक एक वाघ आहेत म्हणले. वाघ काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर आणि भक्तीपर्यंत जाणं फार कठीण आहे. आणि एकदा का त्या भक्तीपर्यंत पोचला ना, मग निवडे तो बळी विरळाशूर. भक्ती ते कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशूर. एखादा शूर असतो, नाही तर सगळे ह्या कामक्रोधामध्ये अडकून बसतात महाराज. एका राजाचा राज्य होता आणि त्या राजानं विचार केला, आपल्याला काही मूळ बाळ नाही, काही नाही, आपल्या माघारी राज्य चालायचं कसं, म्हणजे ह्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. म्हणून त्या राजाने एक फोन केला, जो कोणी राजसिंहासनावर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो पहिला येऊन बसल त्याला हे राज्य देण्यात येईल, त्याच्याकडे राज्य सोपवण्यात येईल. सिंहासनाची व्यवस्था केली उच्च स्थानामध्ये. आणि त्या सिंहासनाकडे जात असताना मध्ये 6 दालन तयार केले, चांगले मोठमोठे दालन तयार केले. अगदी 2-2, 4-4 एकराचे दालन तयार केले, मोठे. आणि सगळीकडे दौंडी पेटवून दिली. येत असताना सिंहासन, राजा कोणाला नको वाटतं व्हायला, खुर्ची सोड वाटते का कोणाला. खुर्ची मिळते म्हणल्यानंतर सगळी पळस सुटली. पण खुर्ची पळस मिळाल्यानंतर ज्या मिळण्याच्या अपेक्षेनं पळस सुटलेले लोक, काही लोक जे दालन उभा केलते, ते काही दालन मेवा मिठाईचे होते, काही सोन्या बाजाराचे होते, हिरे माणिक मोती अनेक प्रकारचे जड जिवाळे त्या ठिकाणी ठेवलेले होते. काही नाच गाणी त्या ठिकाणी, गायन, असे अनेक प्रकारची एक करत त्या ठिकाणी 6 विषय त्या ठिकाणी त्यांनी ठेवले. ज्याला जो विषय आवडेल त्या विषय, म्हणजे थोड्या वेळ त्याला काय वाटलं, खुर्ची किती लांब आहे म्हणलं, जायला किती वेळ लागते म्हणले, आपल्याला थोडंसं ऐकूया, थोडंसं खाऊया, थोडंसं पाहूया, करमणूक करूया, मग जाऊ म्हणला. खुर्ची कुठं पळून जात नाही म्हणला. त्याच्यामध्ये गुंग झाले काही. आणि गुंग झाल्यामुळं त्या ठिकाणी कोणीही सूर्यास्तापर्यंत कोणीही पोचू शकलं नाही. मला सांगायचं काय, जर खुर्ची प्राप्त झाली असती आणि खुर्ची प्राप्त झाल्यानंतर विषय कोणाचा येतो, जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला विषय बघता आला असता. मिठाई पाहिजे, नाना प्रकारची मिठाई करता आली असते. एखादं नृत्य बघायचं आहे, अनेक प्रकारच्या लावण्यवती त्या ठिकाणी नाचवायला हजर केल्या असत्या. राजाची आज्ञा झाल्याबरोबर त्याला कोण गायक म्हणा, काय म्हणा, शास्त्रीय संगीत म्हणा, कुठलंही त्याला ऐकता आलं असतं पाहिजे, कधी जर त्याने खुर्ची आधी प्राप्त केली असती तर. पण बाकीच्याच विषयामध्ये गुंतल्यामुळे खुर्ची प्राप्त करण्याचं विसरून गेला. तसं भक्तीमध्ये चालत असताना, भक्तीमध्ये येत असताना अनेक प्रकारचे विषय त्याला मागं लागल्यामुळं त्या भक्तीपर्यंत पोचलं का नाही सांगता येत नाहीत. आणि सगळे विषय नामदेव म्हणतात, आम्ही गोंडाळून ठेवले होते. नवे इंद्रियाची दिने आम्ही झालो, आमच्या ताब्यात ती इंद्रिय होती, इंद्रियाच्या ताब्यात ते नव्हते. जीवारसाकडे उडी, तृष्णा प्राशना लागे तुडी, शिष्णाची रतिसुखाची अति आवडीन ते चरफडी रमावया. नाथ महाराज म्हणते, एक विषय चाखायला घेतात, जिभेला काय नको वाटतं का, गोड खाऊ वाटतं, तिखट खाऊ वाटतं, आंबट खाऊ वाटतं. आमचे आजोबा म्हणायचे, भडंग आहे भडंग, सोलापुरी भडंग म्हणते म्हणले. पण ती केव्हा कळायची म्हणले, तुम्ही खाऊ घातली तर आम्हाला कळायची म्हणले ते जिभेला. कोल्हापुरी भडंग आहे, सोलापुरी भडंग आहे, सांगलीची भडंग आहे, आंबा भडंग, जय भवानी भडंग, नाही का, अनेक प्रकारचे चिवडा आहे, तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे, षड्रस भोजन ज्याला म्हणलं जातं. त्या जिभेला सारखं काही ना काही खाऊ वाटतं. नामचिंतन करू वाटतं का, करू वाटत नाही. गोड खाण्याची अपेक्षा आहे, तिखट खाण्याची अपेक्षा आहे, जीवा रसाकडे अनेक रस पिण्याकरता, नाना प्रकारचे रस पिण्याकरता त्या ठिकाणी ती जीव ओढती. तृष्णा आहे, अनेक प्रकारचे रस पिते. शिष्णाची रतिसुखाची अति आवड, नाना प्रकारचे विषय भोगण्याकरता मनुष्य शरीर वाया घालवतो.
पण नामदेव म्हणतात, नाथ महाराज म्हणतात की त्या विषयाकडं लक्ष गेल्यामुळं भक्तीमध्ये जाण्याकरता फार अडथळा येतो. पण नामदेव म्हणतात तेच विषय आम्ही पायदोळी तुडवून आमच्या ताब्यात ठेवून आम्ही ती भक्ती प्राप्त केली. एका युगात भक्ती प्राप्त केली नाही, ती भक्ती प्राप्त करण्याकरता अनेक युगापासून तुझी आम्ही भक्ती सेवा करत आलो. मागे बहुता जन्मी हेच करीतो आलो आम्ही दुसरं काही केलं नाही देवा. तुझ्या भक्तीशिवाय आम्ही दुसरं तिसरं काहीही केलं नाही. तुझ्या नामचिंतनाशिवाय दुसरं तिसरं काही केलं नाही. एकविधपणा ज्याला म्हणलं जातं त्या एकविधपणाने भक्ती आम्ही करत आलतो. पतिव्रता न्याय म्हणतात महाराज. आणि त्या पतिव्रता न्यायसारखी एकविधपणाने किती जरी एखादी पतिव्रता असलं, त्या पतिव्रतेला जर आपण म्हणलं बाई कोरा चेक फळ टाकायचं, कोरा चेक तुला जेवढी पाहिजे तेवढी तू संख्या त्याच्यावर ले, उद्यापासनं तुझ्या नवऱ्याचं नाव नको दुसऱ्या कोणाचं नाव लावल का होती? कधीच लावणार नाही माझ्या. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तसं त्या पतीला एकमेव सर्व भावे पती ध्यानी म्हणे, दुसरं तिसरं कोणी नसतं महाराज. त्याप्रमाणे नामदेवराय, नाथ महाराज, तुकोबाराय, ज्ञानोबाराय म्हणतात की तो परमात्मा आम्हाला त्याप्रमाणे पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती. कोणाची स्तुती सुद्धा नाही हो, नुसती स्तुती सुद्धा ऐकून घेत नाहीत. प्रसंग सांगतात बाबा सांगायचे नेहमी. ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध झालं, ते युद्ध झाल्यानंतर लढाई जिंकली, सगळं झालं आणि पुष्पक विमानामध्ये बसून राम प्रभू, सीता माता, लक्ष्मण महाराज, हनुमंतराय हे सगळे या लागले होते. आणि येता येता अगस्त्य मुनींचा अगस्त्य मुनी त्यांचा आश्रम होता. पण आश्रम असल्यामुळे ओलांडून जाता येणार, त्यांची भेट घेऊन जावं लागत होतं. अजून ते पुष्पक विमान अजून खाली उतरायचं होतं, तोपर्यंत रामप्रभूंनी सांगितलं सीतामाईला, बघ सीता आपण चाललोय म्हणले अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही बैठकीत बसू म्हणले बाहेर, आमची चर्चा चालू म्हणली पुरुष लोकांची. मग तुला आतल्या खोलीत नेतील, अगस्त्य मुनींच्या पत्नीबरोबर तुला बसवतील, त्यांच्याशी काही गप्पा गोष्टी होतील, हितगुज होतील, अनेक प्रकारचे विषय निघतील म्हणले त्या ठिकाणी. पण एक लक्षात ठेव म्हणले, फक्त किती जरी झालं, काही जरी झालं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या विषयाला उलट उत्तर द्यायचं नाही, एवढं पक्क लक्षात ठेव म्हणले. तू बरोबर म्हणले, काय हरकत नाही. आधी बजावून सांगितलं होतं रामप्रभूने. ठरल्याप्रमाणे विमान खाली उतरलं, त्या ठिकाणी आश्रमात आले, स्वागत झालं. बाहेर त्या बैठकीमध्ये सगळे बसलेले आहेत. ह्या दोघी आतमध्ये गेल्या, सीतामाई बरोबर उद्धात त्या ठिकाणी सगळी चर्चा कुतूहल असतं, विचारतात काय काय अनेक ठिकाणी विषय त्यात झाले. कशी तू हरवली, तुला कसं ती हरणाचं कातडं आवडलं, सोन्याचं कातडं आवडलं, प्रभू रामचंद्र कसे मागं लागले, काय लागले, ही सगळी कथा सांगून झाल्यानंतर, सगळा विषय सांगून झाल्यानंतर अगस्त्य मुनींची पत्नी सीतामाईला म्हणली, तुम्हाला फुकटचे वानर मिळाले म्हणली युद्ध करण्याकरता. अगा राणीच्या पाले खाया, नाही का, त्यांना दुसरं काय लागत होतं खायला? काय भात करून द्यावा लागत होता, का सांबार करून द्यावा लागत होता, का पोळी, का चपाती, भाजी, काय करावं?
झाडाची पानं वरबडायची, कुठं पण खायची, पोट भरायचं, फुकटचे मिळाले म्हणून तो म्हणून घेतले म्हणले तुम्ही. माझ्या नवऱ्याला जर सांगितलं असतं आणि त्या फुकटच्या वानरांना मिळाल्यामुळं त्यांच्याकडनं सगळे डोंगर आणले, दगड आणले, ते पूल बांधला, एवढा खटाटोप करत असतो, तुझ्या नवऱ्याच्या अंगात काय धमक नव्हती का म्हणले? एक बाण मारला असता तर समुद्र आटवला असता, किंवा आपल्या बाणाच्या सामर्थ्यावर, धनुष्य बाणाच्या सामर्थ्यावर त्या समुद्रावर पूल बांधला असता म्हणले. ह्याच्याही पुढे ती बोलल्या. सीतामाई गप होत्या, बोलू दे म्हणले, काय बोलायचं, प्रभू रामचंद्राने आपल्याला सांगितलं काही बोलायचं नाही, काही बोलायचं नाही. पण जेव्हा तिने स्वतःच्या नवऱ्याची स्तुती करण्याकरता तोंड उघडलं, तिने सांगितलं, माझ्या नवऱ्याला जर सांगितलं असतं तर एका आचमनामध्ये काय केलं असतं, समुद्र पिऊन टाकला असता म्हणते. एवढं बोलल्यानंतर मग मात्र पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, मग मात्र सीतामाईला गप बसवलं नाही, एकदम कडाडलं जात. तुझं खरं म्हणणे सगळं, आमच्या प्रभू रामचंद्राच्या अंगामध्ये सामर्थ्य एवढं होतं म्हणले की एका बाणाने सुद्धा समुद्र आटवला असता, बाणाचा सेतू बांधला असता, सगळं खरं. पण काय म्हणली, अगं पण म्हणली, तुझ्या नवऱ्याने पिलेला समुद्र मुताच्या वाट बाहेर सोडलाय म्हणली, आणि त्या मुताला कसा स्पर्श करते म्हणली. माझ्या प्रभू रामचंद्राचा बाण इतका सामर्थ्यवान आहे की त्या लघुशंकेला स्पर्श सुद्धा करणार नाही म्हणली तुझ्या, म्हणून त्या ठिकाणी बाण मारला नाही. अनेकाची स्तुती, आपल्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाची स्तुती, कारण एका आचमनात पिला असता एवढी स्तुती केली ना, एवढी स्तुती सुद्धा खटकली. प्रतिव्रता नेने अनेकाची स्तुती खपत नाही महाराज. तसं नामदेव म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या भगवंताशिवाय, आमच्या पांडुरंगाशिवाय आम्ही दुसरं तिसरं कुठलं दैवत पाहिलंही नाही आणि पुन्हा पुढे नतमस्तकही झालो नाही म्हणले. आमचं जर मस्तक कुठं टेकलं असेल, कुठं आम्ही ठेवले असेल तर ते म्या ठेवी विटेवरी पावले तेथे म्या ठेविले मस्तक हे. आणि दुसरीकडे तिसरीकडे कुठेही वाकणारे संत भक्त नाहीये. मग तुका म्हणे विटेवरी जी पावले समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानांच तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सदय धवलास विठ्ठलम चिंतयामी. तो कोकण ह्याचाच अनवार्थ सुंदर ते ध्यान उभी विटेवरी कर्कटावरी ठेवून या. ज्या कर्कटावरी ठेवून हात ठेवून उभारलेला भगवान परमात्मा आहे, विटेवर पाय आहे, त्याच्या समोर आमचं मस्तक वाकलं जातं, आमचं मस्तक ठेवलं जातं. अन्यथा इतर कुठेही आम्ही ठेवत नाही. आणि अशी एकविधपणाने भक्ती करणारे नामदेव असल्यामुळं त्या भक्तीचा सुगंध नुसता भगवंताला नाही आला, सगळा सुगंध त्रिभुवनामध्ये दरवळत असताना ज्ञानोबरासारख्या महात्म्याने सुद्धा म्हणावं, नामदेवासारखी भक्ती आतापर्यंत कोणी केलेली नाही, ह्याच्या पुढे कोणी करणार नाही, ह्याच्या अगोदरही कोणी केलेली नसणार आहे. एवढी भक्ती प्रचंड असल्यामुळं जो परमात्मा कुणाला न प्राप्त होणारा, पण त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता ती भक्तीच माध्यम असल्यामुळं त्या भक्तीचा सुगंध ज्ञानोबाला जळत होता. ज्ञानोबाने विचार केला, बाबा आपण जर ती भक्ती प्राप्त केली तर आपल्याकडे ज्ञान आहे, पण ज्ञानाला भक्तीशिवाय जोड नाही. भक्ती ज्ञानाविन
भक्तिप्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती असल, प्रेम असल, ज्ञान असल तर ते सगळं एकत्र असलं तर त्याला शोभा येते. ज्ञानोबरासारख्यांचा अधिकार पाहिला तर ज्ञानोबरांचा फार मोठा अधिकार आहे महाराज. साधकाचा मायबाप दरुशने हरिता सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. अधिकार पाहता असताना फार मोठा, पण ज्ञानोबांना सुद्धा लालसा झाली, इच्छा झाली की बाबा आपण भक्ती प्राप्त केली पाहिजे. म्हणून नामयाची भीती ज्ञानदेवाले लोटांगण घातले. नामदेवी देवनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरेल पूजिले आदरे यथावी. आले आळंदीहून पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्याबरोबर समोर ज्ञानोबांना पाहिल्याबरोबर पडे दंड काठी देहभरता सवे लोटीच्या प्रमाणे एखादा हातातनं दंड सुटावा तो जमिनीला समांतर पडावा त्याप्रमाणे नामदेवाने लगेच आपलं शरीर पूर्णपणे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग एकर हे दंडवत ज्ञानोबाच्या चरणावर अर्पण केलं. मस्तक ज्ञानोबाच्या चरणावर ठेवल्याबरोबर ज्ञानोबाने उचलून घेतलं. देवनी आलिंगन प्रीतीच्या पिढीवरी कडकडून मिठी मारली महाराज नामदेवाला. आणि नामदेवाला कडकडून मिठी मारल्याबरोबर नामदेवाला आनंद आला. वा म्हणजे कोणीकडे म्हणले आज वारी नाही काही नाही. आणि असं नसताना आमच्या स्वामींनी गुरूंनी आम्हाला दर्शन द्यावं हे आमचं भाग्य आहे म्हणले. आणि आमचं भाग्य आहे म्हणल्याबरोबर ज्ञानोबाने बसवलं. 2 मिनिटं ऐक म्हणले माझं बाबा, कोणी जरी ज्ञानी असलो, आपण काही जरी असलो, किती जरी आपण भजन करत असलो, देवाची पशी राहत जरी असलो तरी सुद्धा माझ्या मनात एक इच्छा आहे म्हणली. आपण जन्माला आलो, मनुष्य देह प्राप्त झाला आणि त्या मनुष्य देहाने काय केलं पाहिजे हो? तीर्थयात्रा केली पाहिजे. देवतीर्थ भजन न संगीती. देव तीर्थ भजन न संगीती. आपण ह्या भोतळीचे तीर्थे पहावया नयनी. आपल्या डोळ्याने ती तीर्थयात्रा करण्याकरता, ते तीर्थ पाहण्याकरता, क्षेत्र पाहण्याकरता, अनेक देवदेवतांचं दर्शन करण्याकरता आपण आता बाहेर पडलं पाहिजे. कशाकरता? तुझे संगती नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे देहाच्या. या देहाचं सार्थक करण्याकरता ज्ञानोबांनी नामदेवाला गळ घातली. त्या ठिकाणी विचारू लागले, पुसू लागले. पण ज्ञानोबाऱ्यांकडे पाहता असताना नामदेव म्हणतात असं झालं म्हणले आता सूर्याला रस्ता सापडत नव्हता आणि सूर्य कंदील घेऊन बाहेर पडला म्हणले. आता ज्ञानोबाऱ्याकडे बघून पाहायला लागल्यानंतर ज्ञानोबाऱ्या म्हणतात तुमचा अधिकार काय? त्या तीर्थाचा अधिकार काय? तीर्थे तया टाया इति पुनीत व्हावया पर्वकाळ पाया. तळी वसे वैष्णवा तुमचं तीर्थ प्राशन करावं आणि त्यांनी पवित्र व्हावं अशी तुमची योग्यता असताना तुम्ही विचारताय तीर्थयात्रा करायची, तीर्थयात्रेला जायचंय, देवदेवतेंचं दर्शन करायचं. शक्य आहे म्हणली. सूर्याने कंदील घेऊन बाहेर पडायचं नसतं म्हणले कधी सुद्धा. पण ज्ञानोबाऱ्याचं बोलणं, नामदेवाचं बोलणं चालू असताना ज्ञानोबाने सांगितलं की माझी इच्छा आहे सार्थक करावे देहाच्या. अरे या देहाचं सार्थक करण्याकरता जायचं. पण नामदेवाने ओळखून घेतलं बाबा आता ही काय आपल्याला आवडणारे नाही आहेत म्हणून भगवंताकडे सोडून दिले. आणि भगवंताकडे सोडून दिल्याबरोबर त्या ठिकाणी आज्ञाधीन शीर्षा वंदिन त्यासी नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा. आणि आज्ञाधीन शीर्षा वंदिन त्याची. देवाला सांगितलं ज्ञानोबारायना माऊली म्हणजे तुम्ही भगवंताला विचारा म्हणले, देवाला विचारा म्हणले. त्यांनी जर सोडलं तर मी येईन म्हणली माझी. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. ज्ञानोबाऱ्या होते ते. ज्ञानोबाऱ्या म्हणले तू जरी भक्त असला, हुशार असला, चतुर असला तरी सुद्धा मी भक्तच आहे म्हणले देवाचा. ठीक आहे म्हणले, काय हरकत. सत्वर उठून या, स्वामी जवळ या. चरणाशी ठेविले हे मस्तक. हे भगवंताजवळ आले. त्या ठिकाणी चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर ज्ञानोबाऱ्यांना बघून भगवंतालाही आनंद झाला. वा माऊली म्हणजे कोणीकडे आला, काय आला, कसा आला, आनंद वाटला. म्हणजे वारी नसताना आला तुम्ही, खूप आनंद वाटला. मनीचा निजभाव सांगेत ज्ञानदेव. भगवंताला सगळा आपल्या मनातला निजभाव जो नामदेवापाशी बोलून दाखवला होता तीर्थयात्रेविषयीचा, तो सगळा भाव ज्ञानोबाने भगवंताजवळ म्हणून दाखवला. म्हणून दाखवल्याबरोबर भगवान सुद्धा हसू लागले. ऐकून पंढरीनाथ हसीन नदी. अरे म्हणजे तुम्हाला गरज काय म्हणले तीर्थयात्रा करे? सहज तीर्थरूप असता निरंतर.
तुम्ही स्वतः तीर्थरूप आहे. नवे नवे माझा प्रत्यक्षात तुमचा अवतार आहे. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म असताना तुम्हाला तीर्थयात्रा करायची गरज काय? आणि गरज काय असं म्हणल्यानंतर मग ज्ञानोबाने थोडाफार त्या ठिकाणी ओपो केला, भगवंताला सांगितलं. आणि सांगितल्यानंतर मग मात्र देवाला अभिमान वाटलं. देव नामदेवाकडे बघतात, नामदेवा अरे जन्माला यायचं असेल आणि जन्मून जर भाग्य प्राप्त करायचं असेल तर ज्ञानोबरासारख्या महात्म्याची संगत करावी. नवे नवे ज्ञानोबरासारख्या संतांनी आपली संगत मागून घ्यावी, आपली संगत प्राप्त करावी. याच्यापेक्षा अजून दुसरं कुठलं मोठं भाग्य आहे? म्हणजे ऐसे भाग्य जेनी सर्वस्वे साधावे तरीच जन्मा यावे. कशा करता? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. अरे आपला आदर ते ज्ञानोबराय करतात, का नाही करायची संगत? ह्याच्यासारखं भाग्य दुसरं तिसरं कुठलं नाही. मग मात्र नामदेवाचा काही इलाज चालला नाही. देवाकडे बघितलं, तोंड थोडं बारकं केलं, पण सांगितलं नामदेवा घाबरू नको म्हणजे जा. ज्ञानोबरायसारखे महान भगवत भक्त आहे, संत आहे, जे कोणाचा संग करणार नाहीत. तैसा निसंगाचा संघ अग्रगणी. अरे अग्रगणी होणारा संघ आहे, सगळ्यात मोठा संघ आहे तो. निसंग दोन निसंग महात्मे ज्यावेळेस एकत्र येतात ते संघ करतात, तेव्हा त्यांचा संघ कसा असतो? महान असतो, मोठा असतो. म्हणून जा. ज्ञानोबराला नामदेवाला भगवंताने आज्ञा दिली. मग नामयाचा हात धरून श्रीपती देतसे हाती ज्ञानदेवा. ज्ञानोबरांच्या हातात हात दिला आणि बजावून सांगितलं, माऊली नामदेवाला देत नाही म्हणले, मग माझा प्राण तुमच्या ताब्यात देतोय म्हणले, माझा जीव तुमच्या ताब्यात देतोय म्हणले. एक क्षणभर सुद्धा आतापर्यंत त्याला माझ्या दृष्टीसमोर मी बाजूला केलेलं नाही. माझा जीव तुमच्या हातात देतोय. आरुष साबडे नामे माझे विडे मार्गी मागे पुढे सांभाळावे का? वाटे तान दुख जाणावी जीवीची मदत चिंता याची थोड वाटे. लहान आहे आरुष आहे, आरुष म्हणजे लहान भोळा आहे, बाबडा आहे, काही कळत नाही. भूक लागल, ताण लागल, चाला याची नाही सवय असं जनाबाई महाराज वर्णन करतात त्यांच्या तीर्थावळीमधले, त्या अभंगामध्ये. म्हणजे यांना चालायची सवय नाही. हळूहळू चाला, ऊन वारा पाऊस सगळी काळजी घ्या, मग पुढे जा. ज्ञानोबाने परिपूर्ण वचन दिलं, सगळे वचन देऊन मग बाहेर पडले. मग नामदेवाला वगैरे चंद्रभागेच्या तीर्थापर्यंत, पुंडलिकराच्या मंदिरापर्यंत सोडून दिलं दोघालाही. जावे स्वस्तिक्षम, यावे शीघ्रवत. त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. ही दोघंही निघाली. दोघं निघत असताना वाटेमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, नमन म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, त्या भक्तीविषयी संदर्भामध्ये ज्ञानोबांनी सगळे प्रश्न नामदेवाला विचारून घेतले, त्याचं उत्तरही घेतले. पण ज्ञानोबांना विचारत असताना नामदेवांनी पटापट असे उत्तरही दिले नाही. मग कृपादृष्टी तुमची माझ्याकडे ठेवून त्या ठिकाणी नामदेवांनी ज्ञानोबांची कृपादृष्टी प्राप्त करून मग ज्ञानोबांना त्या ठिकाणी उत्तरं दिली. आणि उत्तरं देत असताना प्रभात क्षेत्र वगैरे सगळे पाहिले. आणि ते सगळं पाहत असताना पण त्या ठिकाणी त्यांचं मन लागत नव्हतं. तीर्थयात्रा करत होते, तीर्थामध्ये जात होते, स्नान करत होते, पण कुठल्याही तीर्थामध्ये जाऊ द्या, चंद्रभागे पण त्या ठिकाणी आंघोळ करावी, बुडी मारावी महाराज. कुठल्याही देवाच्या समोर गेले तरी सुद्धा त्या ठिकाणी आधी पाहावं देव कसा आहे, कुठला आहे, काय. मनामध्ये वाटलं, शंका आली तर त्या ठिकाणी थांबतही नव्हतं. पांडुरंगाचं स्मरण करावं, पुढं निघून जावं. कारण त्यांच्या मनामध्ये दुसरं तिसरं काही नव्हतंच. पंढरी निवास जीवन माझे तैसे माझे मन स्मरे रात्रंदिवस. त्या ठिकाणी रात्र आणि दिवस त्या ठिकाणी भगवंताचा त्यांना 8 तास त्या ठिकाणी ध्यान लागल्यामुळं कधी एकदा पंढरीला जातोय, कधी एकदा पंढरीला जातोय असं झालं. आणि त्या पंढरपुरात येत असताना अनेक प्रकारचे प्रश्न ज्ञानोबांनी विचारले. वाटेमध्ये भगवंतालाही आणावं लागलं. त्या भक्तीच्या साह्याने भक्ती करत असताना एकविध भक्ती असल्यामुळं भगवंताला आपली जागा सोडावी लागली महाराज. कधी प्रसंग घडला, मारवाड प्रांतात ज्यावेळेस आले का नाही, मारवाड प्रांतात, आणि त्या मारवाड प्रांतातनं येत असताना दोघांनाही ताण लागली. ताण लागल्याबरोबर ज्ञानोबांनी तत्वज्ञान सांगितलं सगळं.
आणि तत्वज्ञान सांगत असताना त्यांनी सांगितलं जडी स्थळी काष्टी पाषाणी हा सगळा परमात्मा उरून आहे, भरलेला आहे. अनुरणूया महत्वमया, सगळीकडे तो परमात्मा भरून आहे. नामदेवा अरे असा हट्ट करू नको. त्या विहिरीमध्ये थोडं पाणी आहे, खाली तळाला गेलेलं पाणी आहे, ते पाण्याचा त्या ठिकाणी आपण दोघंही आपली तहान भागवूया. पण जाण्याकरता काही मार्ग नसल्यामुळं मी माझ्या रिद्धिसिद्धीचा वापर करून मी खाली जातो म्हणले. आणि खाली जाऊन ते पाणी घेऊन येतो. पिलं नाही बरं का पाणी. ज्ञानोबांची तर आज्ञा मागितली, मुळामध्ये तीर्थळी वाचा तुम्ही सुंदर अगदी. आणि ते पाणी मी घेऊन येतो मग आपण पिऊ म्हणले. नामदेव म्हणले माऊली तुम्ही सांगताय ना म्हणले जिकडं तिकडं हा परमात्मा आहे. मग जिकडं तिकडं हा परमात्मा सगळीकडे जर भरून उरलेला असेल तर माझ्या आत्म्यामध्ये जो परमात्मा आहे त्याला तहान लागली नसेल का म्हणले, ते त्याला कळली नसेल का म्हणले. माझ्याही आत्म्यामध्ये तोच आहे, तुमच्याही आत्म्यामध्ये तोच आहे, तो पंढरपुरामध्ये बसलेला तोच आहे. तर त्याला सुद्धा समजायला पाहिजे त्या ठिकाणी मला तहान लागली म्हणून. ज्ञानोबराय म्हणतात हट्ट बरा नाही बरं, सोडावी आयनी अभिमानाची. हा अभिमान बरा नाही. नामदेवराय म्हणतात मी न म्हणी लटकी एक कहाणी तुमची. मी तुमचं खोटं असं म्हणत नाही आहे. परमात्मा जिकडं तिकडं उरून भरलेला आहे मला मान्य आहे. पण परी जळधारा वाचून चातक जायचा. जसं चातक पक्षी असते तो चातक पक्षी आकाशातनं पडणारा पावसाचा थेंब त्या पावसाच्या थेंबावरूनच आपली तहान भागवतो. तैसे माझे मन स्मरे रात्रंदिवस पंढरी निवास. जीवन माझं जीवन म्हणजे जर काय असेल तर पंढरी निवास आहे. थांबा म्हणले काय 2 मिनिटं जास्त नाही. मग करावा नावे अगदी क्षणभर जास्त नाही. गावी न कौतुक स्वामी जवळी मग लावून या नेत्र निर्धार पैकीला हृदय आठविला केशिवराज. डोळे बंद केले, भगवत पंढरी आईकडे तोंड केलं आणि भगवंताला आठवण्याकरता आळवण्याबरोबर पंढरपुरामध्ये नामदेवाच्या विषयीच गप्पा चालल्या होत्या. रुक्मिणीला सांगतात रुक्मिणी नामदेव जर एकदा का आले ना क्षण जीवा परता वेगळा न करीत्यास मी एकदा सुद्धा त्याला क्षणभर सुद्धा मागं ठेवणार नाही बरं का म्हणणे माझ्या समोर. नामदेव विषयीच्या त्या गप्पा चाललेल्या असल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंताला अपशकून जाणवू लागले. अपशकून जाणवता असताना डावा डोळा फडफडू लागला, भाऊ स्फुरण पाहू लागली. मग विचारलं रुक्मिणीला असं का होतंय, असं का होतंय. रुक्मिणी मातेने सांगितलं देवा ला तृषाकांत नामा करीतसे धावान वेगी जाऊन देवा सांभाळावे. ज्यांची आपण चर्चा करतो का नाही म्हणली आत्ता, आणि ज्या भक्ताची चर्चा करत आहे त्या भक्ताला संकट पडले म्हणले तहानेने व्याकुळ झाले म्हणले दोघं सुद्धा. आणि ते दोघं सुद्धा व्याकुळ झालेलं म्हणल्याबरोबर भगवानजी इतक्या गडबडीने पळस सुटलं का नाही. आणि ती पळस सुटल्याबरोबर भगवान रुक्मिणी मातेला सांगत असताना मी हत्तीकडे चाललोय. 2 शब्द होते सांगायचे. हत्ती हा कहे रुक्मिणी, ती कहे गजराज. 2 शब्दामध्ये वैकुंठातून परमात्मा त्या गजराजाकरता पळत आलतात. त्याप्रमाणे भगवान इतक्या लगबगीनं पाण्याच्या रूपामध्ये तर गडगडीत खूप उदके ओसंडणारा आणि कल्पांती खवळला सिंधू जैसा. त्या कल्पांती गडगड 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 करत एकदम वर आलं, पाणी झालं. आणि पाणी वर आल्याबरोबर मग कैसा अभिनव येणे केला. मग ज्ञानोबराने तोंडात बोट घातलं, बापरे म्हणले. मग कडकडून मिठी मारली, पाणी प्यायला दिलं. आणि मग तिथून झप 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 चालत मग त्या ठिकाणी पंढरीच्या वाटेला लागले. भक्ती करता भगवंताला सुद्धा त्यांच्यापाशी यावं लागलं महाराज. त्या भक्तीचं सामर्थ्य होतं. आणि नामदेव काय एकदा घरी आले, पंढरपूरला आल्याबरोबर भगवंताजवळ गेले, कडकडून मिठी मारली. अज्ञानाचा भाग होता माझी मनी नाही का.
आणि म्हणून हिंडविले देशोदेशी. देवा काहीतरी पाप आडवा आलं म्हणले आणि त्या पाप आडवाल्यामुळं मला फिरावं लागलं म्हणले, जावं लागलं म्हणले. असू दे नामदेवा, असू दे म्हणले. डोक्यावर वगैरे हात फिरला, हनुवटी धरली. नामदेवा तीर्थयात्रा करू ना. काय काय बघितलं? कौतुकाने विचार. आपण सांगतो का नाही, मी या ठिकाणी गेलतो, त्या ठिकाणी गेलतो, यात्रेला गेले की ही बघितलं, ती बघितलं, अमुक बघितलं, तमुक बघितलं. तसं भगवंतानी विचारलं आणि भगवंतानी विचारल्याबरोबर नामदेवाने चेहरा खरकन पाडला आणि देवाला ठसकून सांगितलं, देवा काय म्हणले त्या तीर्थयात्रेला पाठवलं म्हणले आणि कोणाचं तोंड बघायला पाठवलं म्हणले मला. त्या ते म्हणता देव लाजे माझे मन. अरे त्यांना देव म्हणायचं का नाही हे समाज लाज वाटू लागले म्हणले, शंका वाटू लागले म्हणले. मी नेघे त्यांचे दर्शन, त्यांचं दर्शनही घेतलं नाही. कटावरी कट नाही कटावरी हात नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे. त्या ते म्हणता देव लाजे माझे मन. हे दुःख दारून कवना सांगू म्हणले, दुःख कोणाला सांगू म्हणले मी. आणि नामदेवाचे खडखड खडखड बोलणं सुरू झालं का नाही एकदम. देवाने थोडं शांत केलं. असू दे म्हणले, असू दे म्हणले. बघितलं ना म्हणले, काय हरकत नाही, तीर्थयात्रा करून आलास ठीक आहे, पण आता तीर्थयात्रा करून आल्या मावंद करावं लागतं म्हणले. मावत शब्द खरा काय, कोणाला बोलायचं नसतं मावत, पण बोलायचं नसलं तरी सुद्धा भगवंताने स्वतः सांगितलं मावंद कर. रुक्मिणी माता हसू लागली आणि देवाकडे बघता, देवा करता करविता कोण आहे याचा म्हणजे कोण आहे म्हणले, याला करणारा तो म्हणले. आठवतं का म्हणले तुम्हाला, एकादशी जागर झाला आणि एकादशी जागर झाल्याबरोबर नामदेव महाराज सकाळ सकाळ आले म्हणले, अहोजी दातारा विनंती अवतारान तुम्ही आम्ही घरा भोजनासी. अक्षता घेऊन आले म्हणले आणि अक्षता घेऊन आल्याबरोबर तुमच्याकडं अक्षता दिल्यानं सांगितलं, देवा विनंती केली या जेवायला आमच्या घरी म्हणले आज द्वादशी सोडायला. मी जवळ उभा राहिले होते म्हणजे वाट बघितली 2 मिनिटं मला आमंत्रण देतील करतील म्हणून, पण नामदेव काय माझ्याकडे बघ ना म्हणले, मला राहावं नाही म्हणले. मग मीच म्हणले नामदेवा अरे देवाने एकट्याला आमंत्रण दिलं म्हणले, आमची काय सोय म्हणले आज. नाही म्हणले थांबा जरा, तुमच्याकडे यायचंच आहे म्हणले, पण थोडं स्पेशल रोडनी यायचं म्हणले. स्पेशल रोडनी? स्पेशल रोडने समृद्धी महामार्गाने यायचं म्हणले तुमच्याकडे. बरं म्हणले, काय हरकत नाही ये म्हणले. नामदेव तिथे गेले सांगितलं, बघा म्हणले तुमचे मालक म्हणजे आमचं दैवत असणार पंढराय परमात्मा जेवायला घरी येणार आहे. आता तुमच्या नवऱ्याला काय आवडतं काय नाही आवडत मला काय माहित आहे म्हणले. खारट आवडतं, तिखट आवडतं, गोड आवडतं, आंबट आवडतं, तुरट आवडतं, कसं आवडतं तुम्हाला माहित म्हणले. कारण प्रत्येक बायकोला काय असते, आपल्या आपल्या नवऱ्याची खोड माहिती असते, काय केलं म्हणजे काय दिल लवकर नाही काय. तिखट जास्त केलं म्हणजे कुठला दागिना देतो, खारट जास्त केलं म्हणजे कुठला दागिना आणून देईल नाही का. हे प्रत्येकाला प्रत्येकाच्या खोडी माहीत असतात म्हणले. तसं तुमच्या नवऱ्याला काय आवडते तुमच्याशिवाय कोण जास्त जाणणार आहे म्हणले. मग काय इच्छा आहे म्हणले तुझी. नाही तुम्हाला जेवायला तरी यायचंच आहे म्हणले, पण नुसतं यायचं नाही, मग सामुग्री सांगा ते चालवावी. रुक्माबाई तेथे सामुग्री सांगा ते चालवावी. स्वतः सगळा सिधा पाणी घेऊन काय लागल ते सगळं सामान घेऊन तुम्ही त्या ठिकाणी या, स्वतः सगळा स्वयंपाक करावा. अरे नामदेवा वा, तू काय करणार म्हणले. मी उदक भरणे सुगंधीचे सडा संमार्जन हे माझे करणे. उदक भरणे सुगंधीचे शेषपत्रावळी काढीन उष्टावळी. त्या ठिकाणी माझं काम आहे म्हणले. जाटोट करील, सडा टाकील, रांगोळ्या काढील, चंद्रभागेचं निर्मळ पाणी असताना ते निर्मळ पाणी मी स्वतः भरून आणून ठेवील म्हणले. ही माझं काम आहे. अजून नामा म्हणणे देवा तुमचे तुम्ही जेवा, प्रसादा ठेवा, तुम्ही ठेवलेला प्रसाद मी ग्रहण करेल म्हणले, याच्यापेक्षा अजून काय करू म्हणले. रुक्मिणी माता हसू लागली, देवा आठवलं का म्हणले, हा सगळा प्रकार महाग घडलेला आहे आणि तुम्ही त्याला सांगताय मावंदर आला. क्षेत्रातले ब्राह्मण बोलवा, वारकरी बोलवा, संत बोलवा, तुम्ही सांगताय म्हणले, हजारो लाखोच्या संख्येने तुम्ही आमंत्रण देणार म्हणले. आपल्या दोघाला जेवायला सांगितलं, त्याच्या घरात खडखडाट आहे म्हणले, तुम्ही म्हणताय मावंदर आला. मग काय महाराज, स्वतः यजमान भगवान झाला. स्वतः यजमान भगवान झाल्याबरोबर त्या ठिकाणी स्वतः भगवंताने रूप अनंत भट नाव घेतलं ठेवून आणि त्या ठिकाणी सगळ्या संतांची दिंडी, चोखा मेळा बंका काठीकर पुढे नाही का, त्या ठिकाणी चोखा मेळा बंका महाराज दिंडी निघाली. सगळ्यात मागं निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपानदेव, मुक्ताबाई, त्यांच्या मागं जनाबाई महाराज, जनाबाईच्या मागं नामदेव चालले आणि नामदेवाच्या मागं
स्वतः भगवान चालू लागले. कशा करता? लागावया रज चरणजी नामयाचे पाठी चाले केशिराज. त्या चरणाची प्राप्ती असलेल्या चरण धुळीची प्राप्ती असल्या कारणानं भगवंताला त्याची आशा होती आणि त्याची असल्यामुळं, कारण भगवान म्हणतो या संतांच्या चरणरजामुळं या हरिदासाचे रजकण तुमचे चरणतीर्थ तेनेची पवित्र तनु माझी. भगवान म्हणतो या हरिदासांच्या रजकणामुळं पोहे तेंघरी नेवी. निरपेक्ष शांत म्हणजे आलंच पाहिजे नाही का, कीर्तनामध्ये आलंच पाहिजे. बाबाही सांगायचे, श्रीपाद महाराजही सांगायचे, जोपर्यंत ही ओवी येत नाही, ही श्लोक येत नाही, तोपर्यंत कीर्तन होत नाही. म्हणजे की आलंच पाहिजे कीर्तनात. कुठलंही कीर्तन असू दे, कसले कुठंही असू द्या, पोहे तेंगरी रे नाही. भगवंताने त्या भक्तांच्या चरणाची माती प्राप्त केली, तेनेची पवित्र तनु माझी. देव म्हणतो माझं शरीर जर पवित्र कशामुळं असेल तर या संतांच्या चरणाच्या रजकणामुळे. त्याने काय होतं? तुका म्हणे निवेदनो रजकनो तनु रजतकणाने तीळ तापाची बोलवण होत असल्यामुळे तिन्ही ताप जातात. भगवान निघाले, सगळ्याला आमंत्रणही दिलं. भगवंताला कोणी ओळखलं नाही का नाही. बराच मोठा विस्तार आहे. पण ज्यावेळेस विश्वकर्माला सांगून त्या महाद्वारामध्ये मंडप दिला, मंडप दिल्याबरोबर जिकडं तिकडं मोत्याची घोष, झालरी सगळ्या लावलेल्या, सुवर्णाची ताट, रत्नजडीत असे सगळे रत्नजडीत. त्या ठिकाणी सिंहासन मांडलेले आहेत. कणकाचे ताटी रत्नजडीत ठेविली वाटी, सोन्याचे ताट, त्याला हिरे माणिक मोती लावलेल्या वाट्या, रत्नजडीत अशा सुवर्ण अशा वाट्या ठेवलेल्या आहेत. सगळ्या संतांना ब्राह्मणांना त्या ठिकाणी बसवलं, वारकऱ्यांना बसवून जयघोष मोठा केला. पुंडलिक कवरदे हरी विठ्ठल, पुंडलिक कवरदे झाली. भगवान मध्ये उभा राहिले. नामदेवाच्या अंगावर असतं, अक्षता टाकल्या, डोक्यावर अक्षता टाकल्या, भरभरून पाहिलं. पंगत होऊन दिली पहिली, आणि पहिली पंगत झाल्यानंतर दुसऱ्या पंक्तीला सांगितलं तुमच्या कृपादृष्टीखाली आम्हाला आज भोजन करायचं आहे. बसले त्या ठिकाणी. रुक्मिणी मातेने स्वतः सुवर्णाचं ताट आणलेलं आहे, त्या ठिकाणी पक्वानं वाढू लागले. भगवंताने सांगितलं एकच ताट ठेवायचं म्हणले, आणि एका ताटामध्ये सगळे पक्वान्न वाढले. नामदेव लांब उभा राहील. नामदेव आहे एकदम हाक, नामदेवा इकडे इकडे, नामदेवा इकडे, नामदेवा. भगवंताने हाक मारल्यावर नामदेव पळत 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 आली देवाकडे, आणि देवापाशी बसले. नामदेवाला बसून स्वतः भगवंताने त्या ताटातला घास उचला, नामदेवाच्या मुखामध्ये घातला, आणि नामदेवाकडे पूर्ण कृपादृष्टीने पाहत असताना, बघत असताना, निहाळत असताना, मस्तकावरनं हात फिरवत असताना नामदेव, नामदेवा अरे एवढा सगळा सोहळा तुझ्या करता केला, एवढे सगळं खटाटोप तुझ्या करता केली म्हणले. न जाणो कोणालाही न मिळणारा परमात्मा आज तुझ्या समोर उभा राहिलेला आहे, तुझ्या समोर बसलेला आहे. मी स्वतः तुझ्या मुखामध्ये कवळ म्हणजे घास घालतोय, की कशाने प्राप्त झालं. भगवंताकडे एक कटाक्ष टाकला नामदेवाने, म्हणले देवा हे सगळं जे घडलं का नाही म्हणले, हे कशामुळे घडलं माहिती का म्हणले, तुला फुकट घडलं नाही म्हणले. अरे आम्ही तुझ्या प्राप्ती करता जन्मच्या जन्म त्या सेवेमध्ये घालवले म्हणून तेने तुझी प्राप्ती.
नामदेवानंतर तेव्हा हे फुकट झालं नाही बरं. अनेक जन्मापासून अनेक युगापासून मागे आम्ही या ठिकाणी सेवा करत आलो. त्या सेवेच्या जोरावर भक्तीच्या जोरावर तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भगवंताने विचारलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर नामदेव देतात. जन्मजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. देवा तुझी प्राप्ती आम्हाला झाली. ती झालेली प्राप्ती या ठिकाणी जन्मजन्मांतरामध्ये जोडी भक्तीच्या असल्यामुळं आणि तीच भक्ती आम्हाला भक्ती प्रेम सुख देवनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मजन्मी. नामदेव विनंती करतात देवाला, देवा मिळालेली भक्ती त्या भक्तीच्या योगाने तू प्राप्त झाला. तू प्राप्त झाल्या असल्या कारणामुळं कारण त्या भक्तीच्या सुखानं भक्ती प्रेम सुख दोन्ही प्राप्त झालं आणि ते झालेलं असल्यामुळं हेच सुख हेच प्रेम आम्हाला जन्मजन्मांतरामध्ये तुझ्या चरणापाशी वास देण्याकरता प्राप्त व्हावं, तुझ्यापाशी राहण्याकरता प्राप्त व्हावं ही तुझ्यापाशी विनंती. बरं अन्यथा दुसरी कुठली आम्हाला विनंती नाही, कारण त्या भक्तीशिवाय तो आम्हाला प्राप्त नाही. कारण नामदेवाचं लहानपणापासून जीवनचरित्र आपण पाहिलं तर नामदेवाकरता देव भक्ती करताच बारशाला आला. नामदेव पुत्र झाला, विठोबा शासी आला, साडी चोळी हो पैरण शेला मुंडासा घेऊन सरी बिंदरी मातरी नानारत्न देव आली. आणि देव आल्याबरोबर पाहिलं नामदेवाकडे, मुखाकडे पाहिलं. 12 दिवसाचं पोरग आहे, मुखामध्ये जीभ लळलळ हलत होते. ते हलत असताना पाहिलं, निरीक्षण केलं काय म्हणत असं. कान जवळ नेला आपला आणि कान जवळ नेल्याबरोबर नामदेवाच्या मुखातून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल शब्द ऐकल्याबरोबर भगवंताला वाटणार ज्याचं नामचिंतन म्हणजेच देव आहे. म्हणून नामदेव ऐसे नाम त्या ठेवले त्याने अनुभविले प्रेमसुख. त्यांनी प्रेमसुख अनुभवलं आणि तेच प्रेमसुख अनुभवल्यामुळं तीच भक्ती अनुभवल्यामुळं वयाच्या 5व्या वर्षी भगवंताला जीवही घातलं महाराज. लहान मूर्ती असणारी जामोशिटी गावाला गेली, सगळ्यांना प्रसंग माहीत आहे. आणि गावाला गेल्यामुळं त्या ठिकाणी नैवेद्य घेऊन जाण्याचा प्रसंग आला. आणि प्रसंग आल्याबरोबर नामदेव देवळात गेले, भगवंतासमोर ताट ठेवलं आणि भगवंताला म्हणतात, देवा मी लहान आहे, मला काही कळत नाही बरं, माझी विनंती एकच आहे, जसं असेल तसं केशवा माधवा गोविंदा गोपाळा देवी तू कृपा पांडुरंगा तू कृपा कर आणि जेवण करून घे. म्हणजे देव आहे तो, देव ये ना. अच्युता वामना दशरथ नंदना जेवितुगा कृष्णा पांडुरंगा. भगवंताला अनेक प्रकारच्या हाक मारल्या, अनेक जन्माची आठवण करून दिली. देवा ये बरं, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवितो नरहरी पांडुरंगा. देव काय येणार. मग आपल्या प्राणाशी करीन मी घात. जेव्हा नामदेव निर्धार केला आणि निर्धार केल्याबरोबर त्या ठिकाणी आपला जीव देण्याची तयारी ठेवल्याबरोबर आपण जीव देण्याची तयारी ठेवत नाही म्हणून वास फक्त देतो आपण देवाला, नाही का. तुला वास मला घास. भगवंताच्या चरणावर मस्तक आपटारा गेल्याबरोबर विटेवरी मूर्ती
चळचळा कापुलीन जीवती लागली नामे असे. मग थरथर देव कापले. नामदेवासमोर उभा राहिले, थांबले. नामदेवा अरे असं काही करू नको. मग नैवेद्य खाल्ला. परत त्या ठिकाणी गरम उकळतं दूध पाजलं भगवंताला. कशाच्या सहाय्याने पाजलं? भक्तीच्या जोरावर पाजलं महाराज. भक्ती असल्यामुळे देवाला नाही म्हणतं, देवा दूध पिता कोण आहे म्हणतो. नाही दूध पिलं तर आजपासून जरा स्पर्श करणार नाही. लगेच देवाने दूध पिऊन टाकलं महाराज. गरम गरम दूध, उकळतं असणारं दूध त्या ठिकाणी पिलं. भगवंताला आपल्या जागेवरनं खाली उतरवलं. आपण स्वतः विटेवर उभा राहिले. कशाचं सामर्थ्य होतं? भक्तीचं सामर्थ्य होतं महाराज. सण दिवाळीचा आला, नामा रावळाशी गेला, हाती धरुणी देवाचे चला आमची घरा. दिवाळीचा सण आला. गोणाबाईंनी नामदेवाला सांगितलं, नामदेवा तर देवाला आणला. लगेच नामदेवा पळत आला. देवा चला घरी, देवा चला घरी. अरे नामदेवा असं नसतं म्हणले, इथं पुजारी येणार म्हणले, आता दार उघडतील, काकडा होईल आरती. माझाही काकडा आहे म्हणले आता. तू चला म्हणले घरी. नामदेवाला तिथं उभा केलं, कपडे घातले सगळे. भगवंताच्या जागेवर उभं राहण्याचे सामर्थ्य त्या भक्तीमुळं प्राप्त झालं महाराज. आणि तीच भक्ती नामदेव म्हणतात, मला दुसरं तिसरं काही नको द्या. आणि ती भक्ती आम्हाला जन्मजन्मांतरामध्ये भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मजन्मी ठोपार कुमार. जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देवनी चक्रपाणी ठेवी आपले चरणी जन्मोजन्मी. नामदेव देवाला म्हणतात, देवा दुसरी विनंती आम्हाला काही नाही, फक्त एवढीच आहे की तू तुझ्या आशीर्वादानं तुझ्या चरणापाशी आम्हाला वास्तव्य दे. ती भक्ती प्रेम सुख आम्हाला प्राप्त करून दे देवा. देवाला वाटत असताना, मनामध्ये भाव पाहता असताना नामदेव म्हणतात, देवा तुला वाटत भक्ती केली, त्या भक्तीच्या करता प्रेमसुख मागतो, भक्ती मागतो. म्हणजे ही जे सगळं मागतो का नाही म्हणले, ते कशा करता मागतो म्हणले? नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. देवा तुला वाटल म्हणले की आम्ही ती भक्ती करतो म्हणून तुला मोबदला मागावा लागलोय, काहीतरी आम्ही त्याच्याकडनं प्राप्ती करून घ्यायला लागलोय. तसं नाही बरं देवा. नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, फुकाचे तुझे धारक आहोत. आणि तुझे नामधारक असल्या कारणानं तुझ्या नामचिंतनाशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरं तिसरं काही नसल्यामुळं, कारण आम्ही नामचिंतन करत असताना अहोरात्र रात्रंदिवस एक क्षणभर सुद्धा त्या ठिकाणी तुझा आम्हाला विसर पडत नाही. ज्या दिवशी विसर पडल त्या दिवशी जाईल माझा प्राण तत्क्षणी.
तुझ्या चरणाचे तुटता अनुसंधान जाईल माझा प्राण घासावा लागतं. नाही, बरोबर आहे. फुकट नाही महाराज. जाईल माझा प्राण तक्षण, त्या क्षणाला देवा माझा प्राण गेला असेल, या शरीरातून प्राण राहणार नाही. केव्हा? ज्यावेळी तुझ्या चरणाचं अनुसंधान तुटल, तुझा विसर पडल, त्या क्षणाला देवा इथून काढ. कारण ह्यांचं नामचिंतन जर बघितलं, त्या नामचिंतनाचा विचार करत असताना, त्यांच्या मुखातून नामचिंतन स्त्रवत असताना खंडित अखंडित ओघ चालेला नित्य पूजा होते. त्या ठिकाणी धार अखंडित असतील, त्या अखंडित धार जशी नदीची समुद्रापर्यंत जाईपर्यंत कुठेही खंड नसती, त्याप्रमाणे त्या नामचिंतनाचा ओघ ह्या संतांच्या भक्तांच्या मुखातून चालत असतो. अखंडपणे ते भक्त ते भगवंताचं स्मरण करत असतात आणि ते स्मरण चालू असल्यामुळं अखंडितपणे त्यांची सेवा त्यांच्या चरणापर्यंत असतात. आणि ती चरणाची सेवा नामदेव म्हणतात आम्ही फुकट करतो, म्हणजे कुठल्याही मोबदल्या विना नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देवणी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. ज्ञानेश्वर माऊली. नामाने आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. तुझे धारक आहोत, ते नामचिंतनच आमचं जीवन असल्या कारणानं या ठिकाणी तुझी भक्ती तुझं प्रेम हे सर्व प्राप्त करून तुझ्या चरणापाशी आम्हाला जागा दे ही विनंती नामदेव भगवंताला करतात. जन्मजन्मी आम्ही जोडीली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. कीर्तन सेवा झाली. झालेली सेवा भगवान केशवराज नामदेवराय जानाबाई महाराजांच्या चरणी अर्पण करायची. या ठिकाणी श्री संत नामदेव युथ फाउंडेशन सोलापूर नाही का उत्सव आपल्या जीवनातला दरवर्षीच येतो असतो. आणि हे दिवस आपल्या जीवनातील सोन्याचे असल्या कारण कशामुळं बाबा हे आपले दिवस हे क्षण हे सगळे धन्य होतात. हे धन्य होण्याचं कारण 16 भक्ताचा रंगीला भक्ताचा
दिवस धन्य आहे, सोन्याचा आहे, सोन्याची उपमा दिलेली आहे. कशा करता? आजपासून भगवान पंढरीनाथांनी नामदेवराय आणि त्यांच्या परिवाराला जनाबाई महाराजासहित 14 मनुष्य त्या ठिकाणी समाधीला बसले, संजीवन समाधी प्राप्त करून दिली. त्या समाधी उत्सवाचा कारण भगवंताला आषाढ शुद्ध एकादशी नामा विनमी विठ्ठलासी आज्ञा द्यायो मदसी समाधी विश्रांती लागे. पण भगवंताने सांगितलं की ही वारी माझी आहे, हा सोहळा माझा आहे. तुला दुसरी कृष्ण पक्षामध्ये त्या ठिकाणी त्रयोदशी दिलेली, तो सोहळा मी करणार आहे. म्हणून नामदेवाचा उत्सव करता मग नेहमी तिथी अष्टमीपासून त्या ठिकाणी अमावस्यापर्यंत भगवंताने तो सोहळा केला. आणि तोच सोहळा या ठिकाणी या मंदिराची वाटचाल पाहत असताना शतकाच्या कडे नाही का, शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल चालू आहे. 91 वर्ष झालं मंदिराला बांधून. त्याच्या आधीपासून मूर्तीची उपासना त्या ठिकाणी चालूच आहे. आधीपासून 100 वर्ष होऊन गेले असतील तर उपासनेला मंदिर बांधून 100 वर्ष झालेलं आहे. पण शताब्दीकडे त्या ठिकाणी त्यांची वाटचाल चालवली. अशीच वाटचाल त्या ठिकाणी नामदेवाच्या आशीर्वादानं, जनाबाईंच्या आशीर्वादाने उत्कृष्ट त्यांचा मोठा त्या ठिकाणी लाभ व्हावा आणि वरचेवर भगवंताची सेवा त्यांना घडावी हीच चरणी भगवंताच्या प्रार्थना करून त्या ठिकाणी मी सेवेला पूर्ण नामदेव जना नामा म्हणे आम्ही पायक पुकाचे धारक नामाचे तुझे देवा मनाचे पण म्हणणार आहे का सांगा.
सेवेत आहे.
कल्पनेची बाधा